हो दादा, मागे बघा की एकटंच आलो. वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून की माझ्या चॅनलचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठे निघालो. तर आम्ही निघालो आहे आदमापूरला. नेहमी आम्ही आमोशाच्या टायमिंगला जातो, पण ह्या टायमिंगला आम्ही विचार केला की बिना आमोशाचा जाऊ की बाबा गर्दी असेल नसेल. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. आत्ता वाजलेले आहे 8:30. तर बघूया किती वाजतात आपल्याला तिथे पर्यंत पोचायला. जसं की मी बोललेलो होतो की आपलं टोटल आता 55 किलोमीटर क्रॉस झालेलं आहे. आणि क्रॉस करून झाल्यानंतर आपण डायरेक्टली आता क्रॉस केलेलं आहे तिन्ही वाटरचा टोल नाका. जसं तिन्ही वाटरचा टोल नाका क्रॉस केल्यामुळे आता पप्पा थोडं बसणार आणि आता मी आता गाडी चालवणार बस. चला मग आता स्टार्ट करतो. 3 माउंट लावलेला आहे. हेडफोन हेडफोन पण स्पीकर सगळं. मला नको रेकॉर्डिंग करू, बंद कर. अडकवलंय दादा अडकवलं. हळू धीरे धीरे एकदम पंपाची सेटिंग करून द्यायला लागली. कसं हळू असं करायचं कसं करत हे दादाने लावून दिलंय. ओके तुमचा मोबाईल सगळं घातलाय. चलो आता आपण गाडी चालवणार. लेट्स स्टार्ट. बैठो. हा काय नाही. ओके चिन्ह पण नीट लागलं नाही का बनलं. बघूया नीट लागलंय का नाही. बसलंय का गायच माझा मगाच बसून चिन्ह पण नीट लागलं ना ते. ओके बसता. हो तर जसं की तुम्ही बघू शकता आता आम्ही कोल्हापूरच्या पुढे आलेलो आहे. कागल आता इथून फक्त 4 किलोमीटर आहे. कारण 4 किलोमीटर आहे. आणि आता जसं की आम्ही इथे थांबलेलो आहे थोड्याशा अंतरानंतर मग कागल येईल. कागल नंतर मग डायरेक्टली आदमापूर.
श्रीनगरमध्ये नाश्ता पोटभर करून झाल्यानंतर मग आता आम्ही निघालो आमच्या सफरवर. चलो तरी दादा बोललेला होता पाऊस येणार रे रेनकोट घेऊन जाऊ, पण आम्ही ऐकलं नाही. काय बोलायचं दादा आता कधी थांबतो काय माहिती. थोडंसं अंतर राहिलेलं होतं आदमापूर, तेवढ्यात पाऊस चालू आहे. फायनली गाईस आत्ता पाऊस थोडा कमी झाला, बऱ्यापैकी गेलाच आता पाऊस. तर आता आपण कंटिन्यू गाडीची 22 थोड्याच अंतरावर आता बैठो आणि पहिले पीछे हायवे घेतली रोड पण थोडासा दिला. एक मस्त टायरचं जर सर्विस पण नाही आहे बऱ्यापैकी. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे आत्ता आदमापूरला. पोचलो तरी किती पावणे 11:30 12 वाजले असतील तरी. आणि आम्ही घरातून किती वाजता निघालो 8:30 वाजता निघालो आणि पोचलो 11:30 वाजता. तर बघूया जसं की तुम्ही बघू शकता अमावस्याला यायच्यापेक्षा आत्ता नॉर्मलमध्ये केवढी खूप गर्दी आहे, म्हणजे खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी आहे. त्यामुळे आता बघूया. तर अशा प्रकारे आमचं आदमापूर देवदर्शन कंप्लीट झालेलं आहे. आदमापूर देवदर्शन कंप्लीट करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे डायरेक्टली मेहतक्याला. चला.
मागे बघा की. एकटं चालवताय गाडी. गाईस आता फक्त मेथकी 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे. 2.5 किलोमीटर डायरेक्ट आम्ही मेथकी. गाईस यांच्यासाठी एक लाईक, कारण की यांनी जिथून वळण आहे तिथे बरोबर यांनी बॅरिकेड लावलेलं आहे की बाबा इथून जायचं असं तर नेमकं कळत नाही. हे बघा हे सेकंड बॅरिकेड. गाईस यांच्यासाठी एक लाईक, कारण की थँक्यू सो मच गाईस की नेमकं कळत नाही इथे आल्यानंतर की बाबा कुठून कसं जायचं, वळणं आहेत, त्यामुळे यांनी इथे बॅरिकेड्स लावलेत असे चौकात. हे बघा हा थर्डवाला बॅरिकेड. थँक्यू सो मच. टू 2.5 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर आता आम्ही पोचलेलो हे मेथक्याला. आता आमचं मेथक्यातलं देवदर्शन झालेलं आहे पूर्णपणे. आम्ही पोचलेलो होतो 12:30 वाजता. 12:30 वाजून देवदर्शन करून ते सगळं झाल्यानंतर मग आम्हाला वाजले तिथे दीड वाजल्यानंतर मग, कारण की आदमापूरमध्ये एवढी गर्दी होती ॲज कम्पेअर टू मेथक्यामध्ये काहीच गर्दी नव्हती. आम्हाला वाटलं की आदमापूरपासून फक्त सगळे मेथक्यामध्ये येतील, पण एवढी गर्दी नव्हती मेथक्यामध्ये ॲज कम्पेअर टू आदमापूरमध्ये. आणि माझी इंस्टाग्राम ID पण आहे, लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, तो चेक इट आउट. Sorry, it's DJ.